नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे खांडेकर यांच्या घरी खूप मोठा भयंकर असं वादळ आलेलं आहे. हो प्रेक्षकांनो, इकडे मात्र आता तारणीच्या वाढदिवसाच्या दिवशी जे आता केदार प्रोजेक्टर लावणार आहे, आता त्या प्रोजेक्टरशी जे लॅपटॉप कनेक्टर होणार आहे ते कौशिकीचं असणार आहे. आणि या कौशिकीच्या लॅपटॉपमध्ये आता इकडे तारणीवरती हल्ला झालेला असतो. तो व्हिडिओ आता इकडे तारणीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आता सर्वांसमोर येत. इकडे कौशिकीच्या तारणीवर जो हल्ला झालेला आहे त्याच्याशी संबंध आहे आणि गुलाबशी काही ना काही संबंध असल्याचं कनेक्शन. तर इकडं मात्र युवराजला कॉल करणारी ती व्यक्ती आता टेक्नोमुळे समोर आलेली आहे, ती म्हणजे कौशिकी. अशा खूप मोठ्या प्रश्नाची उत्तरे आता इकडे तारणीच्या वाढदिवसाच्या दिवशी आता तारणी आणि केदार समोर उभे राहिलेले आहेत. तर इथं मात्र खांडेकरांच्या घरी वादळग्रस्त भूकंप झालेला आहे. तो म्हणजे आता कौशिकीच्या एका चुकीमुळे तिचा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो. तर चला या लेटेस्ट प्रोमोमध्ये नेमकं सविस्तर काय दाखवण्यात आलेलं हे आपण जाणून घेऊया. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि कृपा माऊलीच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इकडे मात्र आता सुमी आजी सांगत असते केदारला की केदार काहीही झालं तरी माझ्या तारणीचा वाढदिवस आजपर्यंत कुणीही या घरामध्ये साजरा केला नाही रे. तिचा वाढदिवस फक्त तिला मीच एकटीने शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि माझी इच्छा आहे की तुमचं लग्न झाल्यावरती तारणीचा पहिला वाढदिवस आहे म्हणून ना तू चांगला खांडेकरांच्या घरी त्याला धूमधडाक्यात साजरा कर. आणि मात्र एवढी इच्छा आहे त्यावर आता केदार बोलतो, वा वा सुमी आजी, काय आयडिया तू मला दिली ग, खूप छान आयडिया दिली. तुझ्या नातीचा वाढदिवस मी एवढा छान बनवणार ना की तिला आयुष्यभर आठवण राहणार. इतका सुंदर तिचा वाढदिवस मी साजरा करणार आहे. तिचा वाढदिवस आज रात्री 12 वाजतापासून चालू होणार आहे. बघ मी आता काय करतो. तर आता केदार लगेच घरी जातो आणि तारणीच्या दुसऱ्या दिवशी वाढदिवस असतो. तर आता रात्री 12 वाजता तिला खूप मोठं सरप्राईज देते. तर इकडे मात्र आता सकाळ झालेली असते. जो की खांडेकरांच्या घरी आता खूप मोठा भूकंप होणार असतो. म्हणजे इकडे तारणीच्या वाढदिवसाचं डेकोरेशन सरप्राईज म्हणून आता इकडे केदारने ठरवलेलं असतं. तर त्यामध्ये कौशिकी आणि सर्व काही मोजके खांडेकर परिवार जे तारणीला लाईक करतात, म्हणजे जसं चेतना काकू या तिघांनी मिळून आता दया काकांनी मिळून तारणीला ग्रँड बर्थडे सरप्राईज दिलेलं असतं. पण ते बर्थडेचं वाढदिवसाची जी पार्टी असते ना, एमएनएनच्या ऑफिसमध्ये ठेवलेली असते. कारण केदारला असं वाटते असते जरी घरी ठेवलं तर तारणीला त्या पार्टीमध्ये माहिती पडणार. म्हणून आता जे एमएनएन ऑफिस असते जिथं ज्या ऑफिसचा जो हॉल असतो त्या हॉलमध्ये आता जे हे पार्टी आयोजित केलेली असते आणि या पार्टीमध्ये आता सर्व केदारने डेकोरेशन केलेलं असतं आणि झालेली असते संध्याकाळची वेळ. सर्व खांडेकर फॅमिली आता झालेली असते एकत्र आणि बसलेले असतात, कुटुंब एकत्रित असतं. आणि आता इकडे मात्र चुकून आता एमएनएनच्या ऑफिसच्या लॅपटॉप न घेता आता चुकून कौशिकीचा लॅपटॉप आता केदार उचलून आणतो आणि तेव्हा मात्र जेव्हा असं दिसतं की त्या तारणीच्या लॅपटॉपमधला व्हिडिओ चुकून केदारच्या हातून लागला जातो. आणि ऑफिसचा लॅपटॉप व्हिडिओ बनवून ठेवलेले असतात की तो तेव्हा एंट्री करणार वाढदिवसात, तेव्हा मात्र हा व्हिडिओ आपण लावू असं इकडे केदारने ठरवले असतं. पण आता खूप आनंदित झालेला केदार आणि बायकोला सरप्राईज देणारा केदार आता चुकून कौशिकीचं लॅपटॉप उचलून वाढदिवसाच्या ठिकाणी घेऊन जातो आणि प्रोजेक्टरला ते कनेक्ट करतो. आणि ती वेळ आलेली असते जेव्हा खांडेकर बेलसरे कुटुंब एकत्रित बसलेलं असतं आणि तारिणीच्या वाढदिवसासाठी सर्व इच्छुक असतात. आणि इकडे मात्र आता जी आहे ती चेतना काकू आता तारणीच्या डोळ्यावर पट्टी बांधून आणते, ते म्हणजे एमएनएनच्या ऑफिसमध्ये. आणि इकडे मात्र आता केदारने वाढदिवसाचे लहानपणापासून जे तारणीचे फोटो असतात ते एकत्रित केलेले असतात आणि ते त्याला व्हिडिओ बनवून एका प्रोजेक्टरवरती लावायचे असतात. आणि इकडे लॅपटॉप चालू करणं तो ओव्हर मात्र आता खूप मोठं प्रोजेक्टवरती चित्र येते, ते म्हणजे तारणीवरती जो हल्ला करणारा व्हिडिओ असतो तो अचानक सर्व खांडेकर आणि बेलसरे कुटुंबाच्या समोर आलेला असतो. आणि त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलेलं असतं की गुंडांनी तारणीवरती हल्ला केलेला असतो आणि त्या व्हिडिओ प्रोजेक्टवरती चालू होतो. चेतना काकू जोरात ओरडते, नाही 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 नाही. तेव्हा तारीण डोळ्यावरची पट्टी काढते आणि समोर बघते तर काय, इकडे मात्र त्या प्रोजेक्टवरती तारणीवरती हल्ला झालेला आहे. त्या हल्ल्याचं चित्रीकरण बघते आणि तेव्हा मात्र तारणीच्या लगेच हादरून जाते. तेव्हा केदार चेक करतो की हा व्हिडिओ तारणीवर जर हल्ला झालेला आहे या प्रोजेक्टवरती कसा दिसला. तेव्हा तो लॅपटॉप चेक करतो तर काय, ते कौशिकीचं लॅपटॉप. शंकेच्या भावनेने तारिणी केदार इकडे मात्र कौशिकीच्या इकडे बघतात आणि तेव्हा मात्र कौशिकीला समोर बघताना मात्र आता कौशिकी हातरून जाते. खांडेकरांसमोर आता हे सगळं आलेलं असतं.
तेव्हा तारिणी कौशिक समोर जाते आणि बोलते की ताई हे लॅपटॉप तुमचा आहे आणि मात्र हा व्हिडिओ तुमच्याकडे कसं? मी तर कुणालाही सांगितलं नाही की कुणी तरी अज्ञान व्यक्तीने माझ्यावरती हल्ला केलेला आहे आणि हा व्हिडिओ तुमच्याकडे कसा? तेव्हा मात्र इकडे आता दयानंद काका समोर येतात आणि बोलतात ही कौशिकी का आहे आणि मी काय बघतो? तुझ्या लॅपटॉपमध्ये हा व्हिडिओ कुठून आला? सांगशील का तू आम्हाला? काही आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर मात्र जे प्रश्न उमटलेले आहेत ते तू सांगणार का? तर इकडे मात्र ज्याने आता सर्वांचे कॉल हिस्ट्री काढलेले असते ती म्हणजे आता खांडेकरांच्या घरी. तेव्हा मात्र आता कौशिकीवरती तिला एक त्या कॉल हिस्ट्रीतून संशय आलेला असतो आणि मात्र तिला खूप आनंद झालेला असतं. कारण आता जरी तारिणी टीमच्या हाती आता खूप प्रूफ आलेलं नसतो की कौशिकीचं खूप मोठी गुन्हेगार आहे, पण जयाच्या हाती लागलेला असतं आणि जयाला माहिती आहे की हा कॉल हिस्ट्री तिच्यासाठी आता करोडो ती खेळू शकते. म्हणून आता तिने मात्र ती कॉल हिस्ट्री तारिणी टीम समोर न आणता स्वतःच आता तिच्या हाती जो पुरावा लागलेला असतो तो तिने आतमध्ये ठेवून आता कौशिकीपर्यंत कसं पोहोचता येईल आणि करोडो रुपयांची लाच कशी घेता येईल याचा तिने प्लान रचलेला असतो, डाव रचलेला असतो. पण मात्र तारणीच्या वाढदिवसा पार्टीत आता इकडे कौशिकी हादरून गेलेली असते आणि दया काका तारणीवर केदारच्या नजरेवरती ती नजर टाकते नसते. कारण आता केदार तारणीचे तर लक्षात आलेलं आहे की जो तारणीवरती हल्ला झालेला आहे आणि जो काही व्यक्ती तिच्यावरती लक्ष ठेवून होती ती कौशिकीचाच माणूस होता. म्हणजे यानुसार आता कौशिकी गुलाबचं काही ना काहीतरी कनेक्शन आहे हे आता या दोघांच्या लक्षात आलेलं असतं. पण आता कौशिकीचं उत्तर न देता लगेच तू केदार माझ्या लॅपटॉपला हात का लावला असा तिनं प्रश्न विचारते. पण तेव्हा आता दयानंद बोलते की कौशिकी सध्या हा प्रश्न महत्त्वाचा नाही की काय विचारते, तुला हा व्हिडिओ तुझ्या लॅपटॉपमध्ये कुठून आला? तेव्हा मात्र कौशिकी घामाघूम झालेली असते. बिचारी कौशिकीला काही समजत नाही काय बोलावं. तेव्हा आता मात्र कौशिकी बोलते त्याला असे कुठून AI ने बनवलेला असेल हा व्हिडिओ? मला माहिती आहे का कुठून आला? हा ऑफिसमधून लॅपटॉप दिवसभर असतो ना दया काका, मग कुणी टाकला काय लावला याचा शोध आपण नक्की घेऊया. पण माझ्यावरती विश्वास ठेवा, व्हिडिओ सध्या तरी मी माझ्या लॅपटॉपमध्ये कुठून आला मला नाही माहिती. तेव्हा मात्र अशा प्रकारे ती आता सर्वांना उत्तर देते आणि त्यानंतर तारिणी वाढदिवस साजरा होतो धूमधडाक्यात. पण इकडे मात्र आता केदार तारणीला 100% संशय आलेला असतो आणि त्यानंतर आता कौशिकीच्या सर्व कुंडली तारिणी टीम काढते आणि तेव्हाच आता टेक्नोचा कॉल येतो, तो म्हणजे तारिणीला, आणि सांगते की बॉस तुम्ही मला जो AI वॉइसने कॉल युवराजला आता जात होता त्याची डिटेल देण्यासाठी सांगितली होती, ते मी त्यासाठीच कॉल केलेला आहे आणि हा कॉल कौशिकी खांडेकरांना युवराजला करत होती हे मी एवढंच वर्क केलं ना बॉस, त्यानुसार आता सिद्ध झालेलं आहे, 100% खरं आहे बॉस. जेव्हा मात्र आता कौशिकी कॉल कट करते आणि केदारला सांगते नाही की केदार काहीही झालं तरी आपल्या कौशिकीला आता रंगे हात पकडला तर तिला तिच्या कर्माची शिक्षा द्यावीच लागणार. अशा प्रकारे आता केदार हुशारीने आणि टेक्नोच्या माइंडने आता तारिणीसमोर खूप मोठा रहस्याचा उलटगडला झालेला असतो आहे. तारिणीवरती हल्ला करणारी व्यक्ती ही कौशिकीच आहे आणि कौशिकीची गुलाबची बॉस आहे. हे जेव्हा तिच्या हातात बेड्या पडतील तेव्हा मात्र खांडेकरांच्या घरी वादळग्रस्त वारं येणार आहे आणि खूप मोठा भूकंप होणार आहे. आता तारिणी केदार कसा या सर्वातून मधून निघून जाणार हे पाहणं तेवढंच रंजक ठरणार आहे. बघत राहा कृपा माऊलीची चॅनल आणि आताच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय गजानन.